नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे तर ती आपल्याला श्रावण महिन्यात करायची आहे आणि महिलांनी करायची आहे. तसं तर पुरुषांनी केली तरी हरकत नाही आहे, पण जी महिला पार्थिव शिवलिंग करते म्हणजे श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंग करते त्या महिलांना काय फळ मिळतं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. म्हणजे बघा, आता खूप जणांना वाटतं की आपल्या आयुष्यात खूप संघर्ष आहे, संकट आहे, काही गोष्टी आपल्या सक्सेस होत नाही, म्हणजे जे पण काही काम हाती घेतलं तर ते अपूर्णच राहतं, म्हणजे कुठलेही स्वप्न पूर्ण होत नाही, खूप निराशा पदरात पडत असते. तर त्या महिलांनी अवश्य श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंग करायचं. आता पार्थिव शिवलिंग तयार करायचं तर बेलाचं झाड नसलं तरी चालणार आहे, तुम्हाला मंदिरात जायचं आहे असं पण काही नाहीये. तर तुम्हाला पार्थिव शिवलिंग घरच्या घरी करायचं आहे आणि तेही कुंडीत. आता कुंडीत बेलाचं झाड नाही येत आई, तर मग काय करायचं, तर हरकत नाही. जर तुमच्या घरी एखादी कुंडी आहे आणि त्या कुंडीत कुठलंही झाड असो, मग ते शोचं असो, फुलांचं असो, काहीही असो, तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे. म्हणजे पूर्ण महिनाभर संकल्प करायचा आहे का पूर्ण महिनाभर ही सेवा माझ्याकडून करून घ्यायची आहे. तर ही जर सेवा तुम्ही श्रावण महिन्यात 1 महिना केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही, हे 100% खात्रीने मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही ही सेवा करून बघा. जर प्रदोषच्या दिवशी आणि जी मासिक शिवरात्र असते म्हणजे महिन्यातून एकदा शिवरात्र जी असते आपली दर महिन्याला येणारी, त्या दिवशी जरी आपण एक दिवस जरी केली तरी त्याचं इतकं मोठं फळ आपल्याला मिळत असतं. तर विचार करा, श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर आपण जर ही पार्थिव शिवलिंग पूजन केलं तर त्याचं खरंच मी सांगू सुद्धा शकत नाही, इतकं मोठं फळ आपल्याला मिळणार आहे. आणि तुम्ही करून बघा, फक्त व्हिडिओ बघण्यापेक्षा आहे ना, करून बघा. ही सेवा अगदी सोपी आहे, कुठलाच खर्च नाहीये, कुठे जायचं नाहीये, कुठे वेळ द्यायचा नाहीये, अगदी 5 ते 7 मिनिटात होणारी सेवा आहे. तुम्ही करून बघा आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या महिलांना अनुभव आला ना, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच महिला ही सेवा करत असतील, म्हणजे शिवरात्रीला, प्रदोषच्या दिवशी, दर सोमवारी, तर ही सेवा तर म्हणजे बऱ्याच महिला करत असतील. आता एका महिलेचा प्रश्न होता, मी आता आधी आहे ना, म्हणजे मला खूप प्रश्न विचारले जातात, तर मी जे महत्त्वाचे प्रश्न असतील ना तर ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. आता त्या ताईंचं म्हणणं असं होतं की ताई 10 ते 15 मिनिटात लगेच विसर्जन करायचं ना, तर हो, आपण जर रोजची पार्थिव शिवलिंग जर आपण केलं पूजा संध्याकाळी प्रदोष काळात, तर आपण ती कुंडीमध्ये 10 ते 15 मिनिटं म्हणजे कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग पूजन जर केलं तर त्याच्यानंतर आपले जे पण काही 10-15 मिनिटं कामं असतील घरातले तर ते करून घ्यायचे आहे. आणि 10-15 मिनिटानंतर तुम्हाला त्याचं लगेच विसर्जन करून त्याच्यावर जलार्पण करायचे. ही कधी करायचं आहे, तर तुम्ही इतर दिवशी जर केलं तर तुम्हाला 10 ते 15 मिनिटात विसर्जन करायचे. पण जर तुम्ही सोमवारी केलं आहे, प्रदोषच्या दिवशी केलेला आहे, शिवरात्रीला केलेला आहे, हरतालिकेच्या दिवशी केलेला आहे, तर ती पार्थिव शिवलिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्नान वगैरे करून झाल्यानंतरच अर्पण करायचं आहे. आता एका ताई म्हणे की ते तांदळाचा दाणा वगैरे काय करायचा, तर मग आता जर आपण जे पूजन केलेलं आहे ना, तर ते जशी तसं उचलायचं आणि पाण्यामध्ये विसर्जन करायचं. म्हणजे टब घ्या, तुमचं जे व्यवस्थित कम्फर्टेबल भांडं जे असेल ना, तर त्याच्यात विसर्जन करायचं आहे. म्हणजेच मग ते विसर्जन केल्यानंतर ती माती मऊ होऊन जाते आणि मग आपल्या हाताने ती माती जी आहे तर ती एकसारखी करून घ्यायची, पाण्यात मेल्ट होऊन जातं आणि ते पाणी आपल्याला तांदूळ असो, फूल असो, मुगाचा दाणा असो, तर ते तुम्हाला तसं तसं त्या पाण्यात सहित त्या पूजा सामग्री सहित तुम्हाला ते पाणी झाडाला अर्पण करायचं आहे. आता तुमच्या प्रश्नांचं मी उत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला सेवेला सेवा काय करायची, कशी करायची, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता श्रावण महिना लागणार आहे, तर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला ही पूजा करायची आहे. आता पहिल्या दिवशी तुम्ही काय म्हणाल मग, म्हणजे आता ही सेवा आपल्याला करायची ना, तर ते आपल्याला संकल्प व्यक्त करायचे, जेणेकरून आपण काळजीने ती सेवा करू. आता विदाऊट संकल्प जरी केली तरी चालणार आहे, पण विदाऊट संकल्प आपण जर सेवा केली ना, तर आपण काय करतो, एखाद्या वेळेस कंटाळा करतो आणि मग संकल्प जर केलेला असला ना, आपण काळजीने करतो आणि आपल्याला माहिती असते आपण संकल्प केलेला आहे. आणि संकल्पयुक्त सेवा अतिशय उत्तम असते आणि त्याचं फळ त्वरित आपल्याला मिळत असतं. आणि संकल्पयुक्त जर आपण सेवा केली ना, तर परमेश्वर आपल्याकडून ती सेवा घडवून आणतात.
म्हणून आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्प म्हणजे कसं, आपल्या मनावर कंट्रोल. म्हणजे कसं, आपण जर बिना संकल्प केला तर आपल्याला कुठे निसून राहतो आपण, म्हणजे काळजी कुठलीच नसते. हा चला आज नाही झालं ना उद्या करू. संकल्प केल्याने आपल्या मनावर दडपण राहतं, आपल्याला काळजी राहते आणि आपण देवाला दिलेलं वचन म्हणजे हा एक संकल्प धरायचा आहे आपण मनामध्ये, की आपण परमेश्वराला वचन दिलेलं आहे की ही सेवा मी तुमची करणार आहे आणि ती करून घ्या. आपण असं वचन देतो आणि म्हणूनच आपण संकल्पयुक्त सेवा पूर्ण करायची असते. आता सेवा कशी करायची तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच, आता ज्यावेळेस तुम्ही म्हणजे आता पहिल्यांदा सांगते मी, कुठलीही कुंडी असो, मग त्याच्यामध्ये गुलाबाचं झाड जरी असलं, अजून मोगऱ्याचं झाड असो, अजून दुसरं कोणतं झाड असो, कुंडीत कुठलंही झाड चालणार आहे. आणि तुमच्या दारापुढे जर बेलाचं झाड असेल तर त्याच्या खाली केली तर मग स्वर्ग सुख, म्हणजे कुठलेच प्रश्न उरणार नाही. पण ज्या ताईंच्या दारापुढे बेलाचं झाड नाही तर त्यांनी काय करावं, मंदिर लांब आहे तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी आपल्या आपल्या घरी कुंडीत पार्थिव शिवलिंग करायचं आहे. आता पार्थिव शिवलिंग जर तुम्ही कुंडीत केलं तर अतिशय सोपं आहे बरं का. बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही केलं तर तुम्ही ताट घ्या, मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता कसं करायचं काय करायचं, आणि बेलाच्या झाडाखाली जी मी कुंडीत पार्थिव शिवलिंग कसं करायचं तेच जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली केलं तरी चालणार आहे, तेच फळ आपल्याला मिळणार आहे. आणि आता आपण जर पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं तर आपल्याला हजारो करोड लाखो शिवलिंग पूजन करण्याचं फळ मिळत असतं, म्हणून पार्थिव शिवलिंग आपल्याला पूजन करायचं असतं. आता पार्थिव शिवलिंग ज्या हाताने आपण पार्थिव शिवलिंग तयार करतो, म्हणजे आपल्या हातावर जे पण काही वाईट ग्रह असतं, म्हणजे आपल्या हाताच्या रेषेवर काही वाईट लिहिलेलं असेल तर ते नाहीसं होतं, आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतात. सांगायचं तात्पर्य, आता मी एवढं जे स्पष्टीकरण दिलंय तर ते पार्थिव शिवलिंग पूजन केल्याने काय होतं, तुमच्या मनात पडलेले जे पण काही प्रश्न असतात त्यांचे मी उत्तरं दिलेले, जास्त काही स्पष्टीकरण दिलं नाहीये. जे पण काही मी बोलले तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. प्लीज कोणी गैरसमज करून घेऊ नका की व्हिडिओ खूप मोठा केलेला आहे. ते तुमच्याच प्रश्नाचे उत्तर आहे आणि हे खूप तुमच्यासाठीच महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला ज्या दिवशी सेवा करायची आहे, आसन घ्यायचं आहे, ज्या कुंडीमध्ये तुम्हाला सेवा करायची आहे तर ती कुंडी समोर ठेवायची आहे आणि जिथे ठेवली ना तर तिथेच ठेवा. इकडे तिकडे हलवू नका. ती व्यवस्थित कम्फर्टेबल महिनाभर व्यवस्थित राहील तिथे एका ठिकाणी ठेवायची आहे. आता आसन घ्यायचं आहे आणि आधी आपल्याला खाली तामण घ्यायचं आहे, ग्लासभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, पुष्प घेऊन आपलं नाव गोत्र उच्चार करून आपल्या मनातील इच्छा जी पण काही असेल, कुठली इच्छा असो, आणि इच्छा सांगितली नाही ना तरी ते पूर्ण होणार आहे. महादेवांना सगळं माहिती असतं आपल्या मनात काय चाललेलं असतं, पण आपल्याला एखादी खूप मोठी इच्छा आहे, ती खूप तुम्ही प्रयत्न करून पण होत नाही, तर ती आपल्याला इच्छा सांगायची आहे. आणि गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप या गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि मनातली इच्छा सांगून तुम्हाला ते जल जे आहे तर ते तामणात सोडायचं आहे. परत 2दा शुद्ध पाणी घ्यायचं आहे, परत तामणात सोडायचं आहे, नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे की हे देवादिदेव महादेव, की मी जी ही 30 दिवसाची म्हणजे 31 दिवसाची महिनाभर शिवलिंग पूजन करणार आहे, म्हणजेच पार्थिव शिवलिंग पूजन करणार आहे, तर ते निर्विघ्नपणे पाडून घ्या माझ्याकडून ही सेवा आणि याचं फळ मला लवकरात लवकर मिळू द्या. मी खूप श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करणार आहे, तर नक्कीच याचं फळ जे आहे तर ते माझ्या पदरात टाका. खूप कळकळीने, आतुरतेने, विश्वासाने देवादिदेव महादेवांना आवाज द्यायचा आहे आणि आपली प्रार्थना सांगायची आहे. आता ते झाल्यानंतर ते पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे, कुठल्याही झाडाला टाका, फक्त तुळशीला टाकू नका. मग त्याच्यानंतर तुम्हाला पार्थिव शिवलिंग, खूप पूजा सामग्री घ्यायची नाहीये, खूप हे घ्या ते घ्या ते घ्या, अजिबात नाही. मग ज्या कुंडीत तुम्हाला करायचं आहे ना तर त्या कुंडीत तुम्हाला आधी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, म्हशीच्या तुपाचा दिवा लावू नका, तेलाचा दिवा लावू नका, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. अगदी छोटे छोटे पण दिवे मिळतात, तुम्ही आणून घ्या. 20-25 रुपयाचा दिवा आणायला काही हरकत नाही, तो नंतर सुद्धा तुम्हाला काम येईल. तर अगदी छोटी फुलवात जरी बसली, आता कुंडी लहान जर असली, छोटा दिवा घेतला आणि तो विसतो ताई, मग काय करायचं, तुम्ही ते अरेंज करा, काच आणा, त्याच्यावर काच ठेवा. 20-25-30 रुपयापर्यंत काच मिळते, 20-25 रुपयापर्यंत, म्हणजे तुम्हाला असं 50 रुपये खर्च करायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्हाला जेणेकरून महिनाभर ती सेवा व्यवस्थित करता येईल आणि तुम्हाला आपल्याला पण समाधान वाटतं की नाही, मी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला आणि तो 10-15 मिनिटं
राहिला, बघा अनुभव घेऊन बघा, जर 15 मिनिटं दिवा राहिला ना तरी आपल्याला खूप समाधान वाटत असतं त्याचं. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, धूपदीप लावायचा आहे. आणि आता पार्थिव शिवलिंग कसं करायचंय, आता फक्त शिवलिंग तयार केलं. शिवलिंग म्हणजे कसं, आता मी तुम्हाला वरती असतं ना आपलं ते शिवलिंग, फक्त तेवढं जरी केलं आणि तिथल्या तिथं करायचं मातीचं, ज्या कुंडीत माती आहे ना तर त्या मातीचं फक्त असं आकार द्यायचा आहे शिवलिंगाचा. फक्त हाताने जरी केला तरी चालणार आहे. खूप असं माती घ्या, हातावर गोल करा, मग ते शिवलिंग ठेवा, नाही तसं करू नका. तुम्ही फक्त असं हातानेच उंच टोक करून घ्या आणि त्याला ते पार्थिव शिवलिंग समजा. आणि कुंडीत जर पार्थिव शिवलिंग केलं तर जलाधारी करायची गरज नाही. मग ते शिवलिंग तयार केल्यानंतर तुम्हाला दुर्वा, बेलपत्र, पिवळं कनेरचं फूल आणि नंतर जल अर्पण करायचं आहे. आणि म्हणजे जल अर्पण करून घ्यायचंय तुम्हाला जर दूध अर्पण करायचं असेल तर दूध अर्पण करा, तुम्हाला मध अर्पण करायचं असेल तर मध अर्पण करा. म्हणजे मी हे ऑप्शनल सांगते, असेल तर अतिउत्तम, नसेल तर काहीच नाही, जल अर्पण केलं तरी आपल्याला ते फळ मिळणार आहे, फक्त तुम्ही सेवा करा. आता मध पण आपण अर्पण करू शकतो, परत दूध, पंचामृत, परत म्हणजे पांढरं फूल, जे काही तुमच्याकडे पूजा सामग्री असेल तर ते अर्पण करायचे आहे. नाहीच काही तर जल अर्पण करायचं. आणि मग दुर्वा अर्पण करायची, 1 असो, 3 असो, 5 असो किंवा 21 असो, म्हणजे ते तुम्हाला दुर्वा अर्पण करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि पिवळं कनेरचं फुल अर्पण करायचं आहे. धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि एवढीच पूजा तुम्हाला करायची आहे. आता याच्यात काहीच अवघड नाही, मला तरी वाटतं असं काहीही अवघड नाही आहे. कारण की ना आणि आता ही झाली पूजा वगैरे, आपल्याला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पूजा कशी करायची. आधी जल अर्पण करून घ्या, त्याच्यानंतर तुमच्याकडे जे पण काही साहित्य आहे तर ते अर्पण करा, धूपदीप लावून घ्यायचं आहे. परत सांगते आहे. आणि मग आता झाली पूजा झाली. आता पुढे तुम्ही म्हणाल का ताई 15 मिनिटात करायचं, 10 मिनिटात करायचं. आता तुम्ही ना रोज जर कुंडीत करताय तर आपल्याला काय करायचं असेल, जेव्हा आपण पूजन करतो त्याच्यानंतर 10 मिनिटं आपण घरातले कामं करून घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतर परत म्हणजे त्याच कुंडीमध्ये आपल्याला ते पार्थिव शिवलिंग विसर्जन करायचं असतं आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं असतं. पण जर तुम्ही आता हे पार्थिव शिवलिंग पूजन, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, पार्थिव शिवलिंग पूजन जर तुम्ही श्रावण महिन्यात करताय तर त्याचं विसर्जन, त्या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या स्नान करून मग करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई आता आम्हाला खूप उशीर होतो असं तसं, तर हरकत नाही, तुम्ही 15 मिनिटांनी आपलं थोडंसं पूजन वगैरे झालं आणि घरातलं काम केलं तर तुम्ही 15 मिनिटांनी सुद्धा विसर्जन करू शकता. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहे. पण जर तुम्ही श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंग पूजन करताय ना तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करावं असं माझं एकंदरीत मत आहे. पण काही ताईंना शक्य नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात ते शिवलिंग पूजन विसर्जन करू शकता. आणि कुंडीत तो काही प्रॉब्लेम येणार नाही का ते पाणी कुठे टाकायचं काय. आणि त्याच कुंडीत तुम्हाला मग पूर्ण श्रावण महिना पूजन करायचं आहे. आणि आता तुम्ही जेव्हा पार्थिव शिवलिंग पूजन करतात त्यावेळेस तुमची पूजा झाल्यानंतर तुमची मुलं असतील, तुमचे मिस्टर असतील, तुमच्या फॅमिलीतले जे पण काही मेंबर असतील त्यांना सुद्धा जल अर्पण करायला लावा, त्यांना सुद्धा पूजा करायला लावा, का जेणेकरून त्यांना सुद्धा ते फळ त्यांच्या पदरात पडणार आहे. आणि आपले मुलं, प्रत्येक आई वडिलांना काय वाटतं आपल्या मुलांवर कुठलंही संकट येऊ नये. आता शिवलिंगावर जर शनिवारी जल अर्पण केलं तर काळ मृत्यू हा येत नाही. त्याच्यामुळे म्हणजे असं रोज जर तुम्ही त्या शिवलिंगावर मुलांना जल अर्पण करायला लावलं तर आपोआपच शनिवार येणार आहे आणि शनिवारच्या दिवशी त्यांच्याकडून शिवलिंगावर जल अर्पण होणार आहे. यासारखं म्हणजे खरंच पुण्य नाहीये की शनिवारी खरंच आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे, आपण स्वतः करायला पाहिजे. शनिवारी जर आपण शिवलिंगावर जल अर्पण केलं तर खरंच काळ मृत्यू जवळ सुद्धा येत नाही. इतकं महत्त्व आहे शनिवारी जल अर्पण करायचं. आता एवढंच तुम्हाला पूजाविधी करायची आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी शक्य असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचे आहे. आता याच्यात मला तरी वाटतं काही माझ्याकडून राहिलेलं नाही आहे, मी एवढं सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आरती करायची तर आरती करा,
गणपती बाप्पाची करायची आहे आधी आणि त्याच्यानंतरच देवादिदेव महादेवांची करायची आहे. आणि हे पूजा तुम्हाला परत सांगते महिनाभर करायची आहे. मग तुम्ही फॅमिली सहित करा, म्हणजे लगेच 15 मिनिटांनी विसर्जन करा किंवा सकाळी करा. हां, आता एक महत्त्वाचं राहिलं, ही पूजा करायची केव्हा. ही पूजा तुम्हाला प्रदोष काळात करायची आहे. प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी 5 ते 7 हा प्रदोष काळ असतो. आणि प्रदोष काळातली सेवा, उपाय आपण जे पण काही करतो पूजा, तर ती वाया जात नाही. प्रदोष काळातली सेवा खूप महत्त्वाची ठरली जाते. त्याच्यामुळे ही जी पूजा आहे तर ती तुम्हाला प्रदोष काळातच करायची आहे, म्हणजेच संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस करायची आहे. आता काही महिला जर 6 वाजता केली आणि घरी 6 सव्वा 6 पर्यंत पूजा झाली, त्यांची घरात आले 10-15 मिनिटं काम करायचे आपले, त्याच्यानंतर ते कुंडीत विसर्जन करायचं. आणि मी तुम्हाला वैयक्तिक मत सांगते, जर श्रावण महिन्यात तुम्ही शिवलिंग पूजन करताय तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करा. पण 100 मधून जर 10 महिलांना जमत नसेल सकाळी विसर्जन करायला, तर तुम्ही त्याच दिवशी 10-15 मिनिटात आपल्या मुलांनी, घरातल्या कुटुंबांनी पूजा करून 10 ते 15 मिनिटात ते तिथेच हाताने असं सारखं करून द्यायचं आणि त्याच्यावर पाणी टाकून द्यायचं आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. आणि नाही फळ मिळालं तर खरंच म्हणजे फळ मिळणारच, नाही फळ मिळणार असं होऊच शकत नाही. आणि मी सुद्धा पार्थिव शिवलिंग पूजन महिनाभर करणार आहे. आणि ते पण नाही सॉरी, मी आहे ना, माझ्या दारापुढे बेलाचं झाड आहे, त्याच्यामुळे मी बेलाच्या झाडाखाली ही सेवा करणार आहे. आणि बेलाच्या झाडाखाली जर सेवा केली तर अतिशय उत्तम असते. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर बेलाचं झाड असेल, कुंडीत असो किंवा दारापुढे असो, तर ते करा. आणि कोणाच्याकडे नसेलच तर मी सांगितलंच आहे तर ती कुंडीत करायची आहे. आणि आता एवढी मी माहिती सांगितली आहे. माझ्याकडून पण एखादा पॉईंट राहून जातो तर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारून मला, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते प्रश्न विचारू शकता. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करते. खरंच मी भरपूर प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. आणि आता असं म्हणजे मी स्वतः ठरवलेलं आहे की खूप जर एकदम असा महत्त्वाचा प्रश्न असेल का नाही, जो की 100 महिलांना पडणारा असेल, तर मग तो मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि कमेंटला नक्कीच मी उत्तर देते. मोठं जरी असलं, आता एखाद्या लेडीचं आहे क्वेश्चन आणि त्याला उत्तर जर मला खूप मोठं द्यावं लागलं ना, तरी पण मी कधीच कंटाळा करत नाही. मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि आता एका दादाने पण विचारलं होतं मला अर्कविवाहाबद्दल सांगा. मला माहिती होतं, मी थोडीफार माहिती दिली, पण अर्कविवाहाबद्दल माझे मिस्टर पण बऱ्याच जणांना सांगत असतात. मी माझ्या मिस्टरांकडून सविस्तर माहिती घेतली का अर्कविवाहाबद्दल मला थोडी माहिती सांगा. आणि तर मग त्यांच्या मिस्टरांकडून माहिती घेऊन मी त्या दादांना सांगितलेली आहे की तुम्ही असं असं करा. आणि जे पण मी काही सण वार असेल किंवा कुठल्याही सणाचं शुभ मुहूर्त असेल काय असेल तर ते मी पंचांगानुसार सांगते. माझ्या मिस्टरांची मदत घेते, मगच तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणते. असं काही पण चुकीचा वगैरे व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. आणि त्याच्यामुळे या ज्या सेवा असतात तर त्या खूप प्रभावी असतात. आणि सेवा करा, अनुभव घ्या, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि पार्थिव शिवलिंग पूजन तुम्हाला महिनाभर करायचंच आहे, म्हणजे मी आवर्जून सांगते. तर तुमच्या पण मनातली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.